तेच आमच्या पाठीशी आपण सदैव उभे राहावे हीच आमची अपेक्षा असणार आहे, कारण आपल्या वाचून कोणताही कार्यक्रम यशस्वी करणं हे शक्य नसणार आहे. आणि तर नो डाऊट आपण पाहतोय स्वतः कर्णधार या सामन्याचा मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मंदार म्हात्रे. मंदार म्हात्रे यायचा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करायचा. मी सोपानला विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी द्यायचा आहे. विकी त्याला घेऊन जा सोपानला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे त्याच्या, तो घेणार आहे त्यासाठी ठिकाणी. मॅन ऑफ द मॅच मंदार म्हात्रे आहेत, येथील लगेचच. चला सामना चालू होतो या ठिकाणी. आदित्य म्हात्रे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली होती. सलामीला आलेला फलंदाज नुरुल हसन कुरेशी यांच्या बॅटमधून एक धाव निघते. दोन भावांची जोडी मैदानात आपण बघतोय. नुरुल रज्जाक कुरेशी आणि हसनैन हनीफ कुरेशी ही दोन बंधूंची जोडी या ठिकाणी सलामीसाठी आलेली आहे. ती उसैद 11 थळ या संघासाठी नाणेफेक जिंकली होती. प्रथम चांगला चेंडू होता. एक धाव मात्र घेतलेली आहे. धावसंख्या झाली 2 धावा. साई गुलाब फाउंडेशन विरुद्ध उसैद 11 थळ हा महत्त्वपूर्ण सामना. हारल्यानंतर मात्र आपल्याला पूर्ण पुढच्या पर्वाची वाट बघावी लागेल. अशा प्रकारचं या ठिकाणी मॅच बघतोय आपण. आदित्य म्हात्रेच्या हातामध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी दिलेलं आहे. एक धाव झाली होती पहिल्या चेंडूवर. दुसऱ्या चेंडूवर एक धाव झाली. अशा प्रकारे 2 धावा नुरुल हसन कुरेशी यांनी काढल्यात आणि आपल्या संघासाठी 2 धावा जमवलेल्या आहेत. हसनैन कुरेशी इज ऑन बॅटिंग ट्रॅक आपण बघतो या ठिकाणी. आता हसनैन कशा पद्धतीची फलंदाजी करेल, कारण हे मॅच महत्त्वाची आहे. हे दोन्ही संघ जाणून आहेत. हनीफला हसनैनला सुद्धा माहिती आहे, त्याचप्रमाणे अजिंक्यला सुद्धा माहिती आहे. हॅलो, हां, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय तो म्हणजे आपण मंदार म्हात्रेला, ज्याने रिव्हर्स स्वीपचे सुद्धा अप्रतिम फटके मारून सुंदर असं योगदान दिलं होतं आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी. आणि त्यांना पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय शैलेश वर्तक यांना. पुढील सामन्याचं धावतं समालोचन घेण्यासाठी मी विनंती करतोय कॉम बॉक्सला. बिमरसाठीचा रिव्ह्यू आलेला आहे. थर्ड अंपायरकडे रेफर केलेला आहे. चलो, हाईकोर्ट कहाँ है? ये तारीख पे तारीख पड़ती है जब तब आते हैं कोर्ट में जज साहब प्रवीण जी आंद्रे. बॅटिंग रिव्ह्यू आहे बीमरसाठी. बघूया काय होते, पंचांचा इशारा काय येतोय. त्या अँगल नाही आहे तो, तुम्हाला अँगल समजून घ्यावा लागेल. आणि परफेक्ट दूध का दूध और पानी का पानी, अंपायर आंद्रे की जुबानी. कीप रोलिंग. यस, इट्स अ बीमर. नो बॉल. पंचांचा इशारा आलेला थर्ड अंपायरचा, नो बॉलचा. लक्ष आहे बरोबर. तुम्ही तुमचं काम करा. नसेल पटलेलं रिव्ह्यू घ्या. चला बॅटिंग चला. आपल्याकडे आहे, रिव्ह्यू आहे. आणि तुमचा रिव्ह्यू विशेष म्हणजे सक्सेसफुल झालेला आहे. वेल,
जर अनसक्सेस झाला तर एक रिव्ह्यूच आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक टीमसाठी एक एक रिव्ह्यू असणार आहेत व्हाईट बॉल आणि बिमरसाठी. त्यामध्ये सक्सेसफुल झालेला आहे. हने कुरेशी यांनी रिव्ह्यू घेतला होता, सक्सेसफुल झाला. पुढच्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू रडारमध्ये आला पण वन बाउन्स सीधा लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी यश म्हात्रे क्षेत्ररक्षण करताय, चांगली फेक केली होती, एक धाव घेतला आणि धावसंख्येत वाढल्यानंतर धावसंख्या झाले 5 धावा, बिनबाद 5 धावा. चांगली सुरुवात, दोन बंधूंनी सुरुवात केलेली आहे, अतिशय चांगली, सावध परंतु अतिशय चांगली सुरुवात. उसे दिलेवन थल विपक्ष हम देख रहे टीम साई गुलाब फाउंडेशन, दोनों टीम के दरमियान डू एंड डाई, करो या मरो, गेंदबाजी मोर्चे को संभालते हुए आदित्य, और आदित्य की शॉट गेंद और उसके ऊपर किया है प्रतिकार, गेंद जाएगी सीमा के करीब. सीमा रेषा पार होती परंतु त्याचा जो अँगल होता ना तो डिक्लेअर झोन कडून जाणार होता, त्याच्यामुळे पंचांचा इशारा आलाय इट्स अ डिक्लेअर 1. एक धाव मात्र मिळाले. हा धावा याच मागच्या मॅचमध्ये मी सांगताना फलंदाज बाद झाला होता, परंतु नुरुल कुरेशीने आहे ना या फलंदाजाने गेल्या वर्षी याच मैदानावरती जी आक्रमक फलंदाजी केली होती त्याला तोड नाही आहे. 44 धावांची त्याची ती खेळी अतिशय बहारदार होती, लाजवाब खेळी होती, त्याने घणानाती फलंदाजी केली होती. परंतु दुर्भाग्यवश त्याला त्या मॅचमध्ये त्याच्या समोर होता शाबीरभाई कुरेशीचा संघ आणि आदिल कुरेशीने सुद्धा त्याला तोडीस तोड खेळ करून त्यांना मात्र पराभूत केलं होतं आणि 4थ्या क्रमांकापर्यंत पाठवलं होतं. चला सामन्याकडे जाऊया. या ठिकाणी पुन्हा एकदा धावसंख्येत एक वाढ, पण या वेळेला मात्र त्याचा रडारमध्ये चेंडू आलाय, चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवून जातोय, सीमा रेषा पार, षटकार. नूरू और नूरू के बाद रियाज, ये चारों भाई भी ऐसे अच्छे खिलाड़ी बल्लेबाजी करते हैं. नाही परंतु कुरेशीवाडीमधून सुद्धा चांगले चांगले खेळाडू तयार होत आहेत, तयार झालेले सुद्धा आहेत आणि शाबीरभाई कुरेशीला सुद्धा याचं श्रेय द्यायला लागेल, हे लक्षात ठेव. पुढचा चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टंप पिचिंग मारण्याचा प्रयत्न, परंतु त्याचा जो टप्पा आहे तो पंचांना रुचत नाही आहे. संजयजी भोईर हे दाखवतात की हा चेंडू व्हाईट बॉल आहे. एक अवंतर धावसंख्येने धावफलकामध्ये आपण बघतोय, धावसंख्या झाली 13 धावा. पहिल्याच षटकामध्ये थोडासा हल्ला बोल, थोडासा महागडं षटक ठरते साई गुलाब फाउंडेशनद्वारा. गोलंदाज आदित्य म्हात्रे, परंतु चांगलं कमबॅक, चांगला चेंडू अचूक टप्प्यावर टाकतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर पडतोय, थोडासा अतिरिक्त उसळी सुद्धा मिळाली होती. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावला आणि यष्टिरक्षकाच्या पाठी भूमिकेत बघा अनिकेत कुलपे, द वॉल म्हणून ज्याला म्हटलं जातं, जागृती थळ संघाची द वॉल अनिकेत हरिश्चंद्र कोले असा हा खेळाडू आपण बघतोय. त्याच्याकडे चेंडू जातोय, षटकाची समाप्ती होते या डॉट डिलिव्हरीजमध्ये आणि धावसंख्या झालेली ती 13 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. तत्पूर्वी विनंती असेल, या इनिंग नंतर साईराज एंटरप्राइजेस विरुद्ध लक्ष्मी रिसॉर्ट भाल दोन्ही संघाचे संघनायक या इनिंग नंतर लगेच टॉस साठी संपर्क साधायचा है. एक ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर जा पहुंचा है 13 रन. दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए यश मंगेश म्हात्रे गेंदबाजी की जिम्मेदारी लेकर खंदे पर उतरते हुए. आपण बघितलं होतं की वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं मोठा थरार आपण बघितला होता त्या मैदानात. त्या मैदानात एक आगळी वेगळी संकल्पना आमदार साहेबांनी ठेवली होती की जेवढे डॉट जाते ना, डॉट चेंडू त्याला इंटू 5 अशा प्रकारे वृक्षारोपण करण्यात येणार होतं. कित्येक झाडांची त्या ठिकाणी आपण आता वृक्षारोपण त्या ठिकाणी करायचं मनसुबा त्यांचा आमदार साहेबांनी बोलून दाखवलेला आहे आणि तो आपण आमदार साहेबांच्या माध्यमातूनच ती सर्व झाडं लावून अंमलात सुद्धा आणणार आहोत. गोलंदाजीसाठी आपण बघतो यश म्हात्रे स्वतः संघाचा कर्णधाराला गोलंदाजी करतोय, परंतु चांगल्या पद्धतीने चेंडू टाकतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय, फलंदाज बुचकळ्यात पडतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. आणखी एक डॉट डिलिव्हरी. या स्पर्धेमधील डॉट डिलिव्हरी किती आहेत तर सर्व रेकॉर्ड ब्रेक 5 स्पर्धांमधील 4 स्पर्धांमधील झालेल्या आहेत. 365 रेकॉर्ड ब्रेक या 1 वर्षामध्ये झालेले आहेत. 365 म्हणजे 1 वर्ष एवढे डॉट बॉल यावर्षी आपण बघतोय या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत दुसऱ्या दिवशीच गणवण्यात आलेले आहेत. पुढचा चेंडू बघितला, पंचांचा इशारा आलेला, इट्स अ वाईट डिलिव्हरी. लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू, पंचांचा निर्णय. प्रीतम पाटील सबसे कातील गौतमी पाटील यांचे लांबचे दूरबंधू नावबंधू.
फिर से एक बार यश मात्र गेंदबाजी करेंगे हसनैन के लिए। इस बार फुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया, फील्डर है वहां पर, डीप में प्रोटेक्शन करेंगे जब तक एक रन लेने का मौका। एक रन के साथ दोनों बल्लेबाजों ने अपने स्ट्राइक रोटेट की। टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 14 रन, 15 रन स्कोर कार्ड पर लगते हुए, जबकि स्ट्राइक पर बल्लेबाज अभी नूरुल 15 रन 15 रन हो चुके, 13 के बाद एक वाइट और ये सिंगल। 15 रन स्कोर कार्ड पर लगते हुए पंद्रह रन स्कोर कार्ड पर लगते हुए जिन्होंने आखिरी गेंद पर छक्का लगाया था वही बैटर स्ट्राइक एंड पर नूरुल। या चेंडूवर मात्र फसवा चेंडू टाकला होता. खराब चेंडूंवर कशा पद्धतीचे विकेट्स मिळतात ना, ते या स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, परंतु चेंडूला फिरकी असल्यामुळे नुरुलच्या रडारमध्ये तो चेंडू आला नाही. सोप्पा झेल डीप मिड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये दिला आणि क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केलेली नाही आहे आणि फलंदाज नुरुल बॅक टू द पॅव्हेलियन. तुमचा आमचा पगार उद्या होणार आहे, लक्षात ठेवा, आज नाही. मुन्नाचा पगार आज होईल. सामन्याकडे चालूया आपण. अतिशय चांगल्या पद्धतीने झेल पकडली होती. धावसंख्या बघतो किती झाली, 15 धावा, एक फलंदाज बाद. विकेट यहां पर प्राप्त करते हुए शानदार कैच लपकाया लालिया। यहां पर सचिन बेंडकर इनके चिरंजीव शानदार कैच लपकते हुए, स्पंदन नाम है पर लालिया नाम से अलीबाग तहसील में प्रचलित है। छोटे खिलाड़ी है, गेंदबाजी मोर्चे को संभालेंगे फिर से एक बार यश मंगेश मात्रे। ओहो, इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, डॉट गेंद की यहां पर मोहर लगती हुई। गेंदबाज यश मंगेश मात्रे शानदार गेंदबाजी करते हुए. भेंडकरांचं नाव घेतलंच म्हणून आता सांगतो पुढचा चेंडू होऊया. बऱ्याच वर्षानंतर भेंडकरांचं नाव क्रिकेटमध्ये बघायला मिळालं होतं. अमिताभ बच्चन म्हणजेच संजय भेंडकर याच्यानंतर आज बऱ्याच दिवसांनी आपण बघतोय स्पंदन भेंडकरला, सचिन भेंडकरला खूप क्रिकेटची आवड आहे. सामना कुठेही बघायला जाऊ दे, परंतु ते मॅचेस बघायला असतात तिथे, परंतु आज त्यांचा मुलगा मैदानात खेळताना त्याला वेगळाच. क्या बात है यश, बहुत बढ़िया गेंदबाजी. आता मात्र एकविरा थळ संघाचे जे थिंक टँक आहे ना, त्यांना थोडासा विचार करावा लागेल की यश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ॲक्शनमध्ये सुद्धा आलेला आहे, त्याला गोलंदाजी द्यायला हरकत नाही आहे. तर 2 षटकं या ठिकाणी समाप्त झाली होती. मागच्या मॅचमध्ये सुद्धा यशने 3 धावा खर्च केल्या होत्या आणि या मॅचमध्ये सुद्धा फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट्स प्राप्त केलेली आहे. सुमित पत्रेला विचार करायला हरकत नाही आहे की पुढच्या वेळेला गोलंदाज जरी आपल्याकडे बाकी असतील नसतील तरी यश मात्र हा चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या झाली 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा. पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं ते फलंदाजांनी, नुरुल कुरेशी आणि हसनैन कुरेशी यांनी तब्बल 13 धावा त्या षटकामध्ये प्राप्त केल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकात चांगलं कमबॅक केलेलं आहे ते साई गुलाब फाउंडेशननी, फक्त 2 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे उसैद 11 थळ संघाच्या 2 षटकांमध्ये 15 धावा झालेल्या आहेत, जमा झालेल्या आहेत. परंतु हसनैनना आता कॅप्टन्स इनिंग नक्कीच खेळावी लागणार आहे, कारण सामन्यामध्ये जर आपलं या स्पर्धेमधील वर्चस्व राखायचं असेल, सुपर 8मध्ये उद्याच्या प्रवेश करायचा असेल तर ही मॅच जिंकायची आहे आणि स्पंदनवर आणि याच्यानंतर येणाऱ्या चौथ्या गोलंदाजांवर हल्ला बोल करायचा आहे हे माहिती आहे हसनैनला. परंतु हसनैनचं जेव्हा बॅटमध्ये जर आपल्या लयमध्ये येतो ना, तेव्हा समोर गोलंदाज कोण आहे हे तो बघत नाही आहे आणि हे त्याने मागच्या मॅचमध्ये दाखवून दिलं होतं. परवा झालेल्या लेदर क्रिकेटच्या टुर्नामेंट्समध्ये सुद्धा दाखवून दिलं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून त्याने मॉर्निंग क्रिकेट्स क्लबला चांगला विजय प्राप्त करून दिला होता लेदर क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू, स्पंदनचा चेंडू पॅडवर आदळतोय, जोरदार अपील आणि स्पंदनच्या नावावर आणखी एक महत्त्वपूर्ण सफलता, फलंदाज बाद.
रूपामध्ये आणि आपल्या संघासाठी त्याने महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. स्पंदन सचिन भेंडकर. सचिन अजूनसुद्धा मॅच बघत असेल, आपल्या मुलाचा खेळ बघत असेल. आजपर्यंत त्याने कित्येक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे. आज मात्र त्याने घरामध्ये सुद्धा एक चांगला गोलंदाज तयार केला आहे, यात माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही आहे. स्पंदनचं खानदानसुद्धा आपण बघितलं ना तर क्रिकेट वेडं आहे. त्याचे आजोबा अशोक भेंडकर ते सुद्धा थळेश्वर तळसंघाचा कुठेही स्पर्धा असेल तरी अशोक जयराम भेंडकर हे त्या ठिकाणी पोहोचत होते. त्यांचे मित्र रमेश जगे हे सुद्धा ही दोन जोडी असायची ना, कुठल्या तरी कोपऱ्यात बघून आमची थळेश्वर संघाचा सामना बघत असायची आणि आज ते आपल्या नातवाचा खेळ बघून नक्कीच खुश होत असतील. परंतु या वेळेला चेंडूची दिशा ओळखली, हलवारपणे टाकण्याचा प्रयत्न त्याने बघितला आणि भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सत्यम मेस्त्रीच्या बॅटमधून आलेला हा लाजवाब अफलातून स्ट्रोक, षटकार. चेंडूचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात यावेळेला मात्र बीमरची नोंद पंचांकडून करण्यात आलेली आहे. बीमर +1 अशा 2 धावा या ठिकाणी काउंट केल्या जातात आमच्या गुणलेखक शुभम कानमुरेद्वारा आणि संघाची धावसंख्या धावपळकावर लागते 23 रन्स ऑन द स्कोर बुक. मामाच्या पुरीला पटवायचं तेव्हा पटवायचं, परंतु यावेळेला चांगले चेंडू टाकून विकेट्स मात्र काढायचं काम गोलंदाजांना करावं लागेल. फ्री हिट, उघडे डोळे बघा नीट, याच्या पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फलंदाजीसाठी प्रथमेश मळवला मी मगाशी सांगितलं होतं की चांगल्या पद्धतीचा खेळाडू होता. तळगावाच्या संपूर्ण बेस्ट टीममध्ये त्याची निवड होत होती, परंतु आपल्या शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने किंवा कोर्सच्या निमित्ताने तो थोडासा क्रिकेटपासून लांब राहिला आणि आज या प्रॅक्टिसचा अभाव. परंतु चांगला चेंडू हाताळतोय. बीमरचा चेंडू होता म्हणजे फ्री हिटचा जी डिलिव्हरी होती ती चांगल्या पद्धतीने हाताळलेली आहे ती स्पंदनने. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला होता. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. धावसंख्या आहे ती तिसरं षटक चालू असताना 23 धावा, 23 रन्स. टायमिंगची समाप्ती झालेली आहे, पंच नोंद घ्यायची आहे आपण आणि त्याच्या पद्धतीने षटक संपल्यानंतर आपण समोरच्या संघाच्या कर्णधाराला त्याची जाणीव करून सुद्धा द्यायची आहे आणि त्यांनी आमचा आवाज ऐकलेला सुद्धा असेल. पुढच्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू काऊ करण्याच्या क्षेत्रात 1 बाउन्स, क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. आल्यानंतर जोरकस पुन्हा एकदा प्रथमेशच्या बॅटमधून मोठा फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. आणखी एक घणानाती प्रहार, वीर दमदार आमदार, सुपरहिट, षटकार. $33 रन्स ऑन द स्कोर बुक. यावेळेला मात्र हल्ला बोल केला जातोय स्पंदनवर. दोन्ही फलंदाज थोडासा दबाव दडपण गोलंदाजावर येतोय, कारण कोणताही गोलंदाज असेल हा तर नवोदित गोलंदाज आहे. पंचांचा इशारा वाईट +22च्या स्वरूपात 1 म्हणजे 2 धावांचा अतिरिक्त बोनस मिळतोय आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 35 पर्यंत जाऊन पोहोचतोय. 2 षटकांमध्ये आपण बघितलं होतं चांगला दुसऱ्या षटकात रोख लावला होता यश म्हात्रेने, परंतु तिसरं षटक थोडंसं महागडं ठरते. स्पंदन पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केल्यानंतर त्याने गोलंदाजाने थोडंसं हवी व्हायला पाहिजे होतं, परंतु एक्स्ट्रा एफर्ट लावण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र त्याच्या गोलंदाजीवर हल्ला बोल केला जातोय.
पुढचा चेंडू चांगला बॅटची कडा घेतली, यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. स्पंदनच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. सध्या चालू आहे, लग्न सराई चालू आहे, हीच गाणी आहेत. आणि आमच्या स्टेटस तुम्ही कधीही चेक करा. आता ॲनिव्हर्सरीनी भरणार आहेत, कारण संपूर्ण एप्रिल आणि मे महिना हा संपूर्ण लग्न सराईचा आहे. सगळेजण जे लग्न गाठीमध्ये बांधले जातात ना, त्याच एप्रिल आणि मे या 2 महिने जे आहेत ते लग्न सराईचे दिवस असतात. प्रत्येकाची ॲनिव्हर्सरी, बहुतेकांची ॲनिव्हर्सरी या महिन्यामध्ये आता चालू झालेले आहेत. आजसुद्धा भरपूर ॲनिव्हर्सरी आहेत. अजूनसुद्धा या महिन्यामध्ये रोज एक ना एक ॲनिव्हर्सरी चालू राहील. आणि चांगलं गाणं लावलंच लग्न सराईसाठी. पुढच्या वेळेला आपण या आपल्या मैदानामध्ये थल प्रीमियर लीगचे सुद्धा काही खेळाडू बघितलेले आहेत, जे लग्न सराई, त्यामध्ये बिट्टू चिटके, सिद्धांत नवले, अशा प्रकारे कित्येक जण जे लग्न गाठीत बांधले सुद्धा जाणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्यानंतर सुद्धा. सिद्धांतची लक्षात ठेवा, तारीख आहे 2 जून. धावसंख्या आपण बघतोय, 3रं षटक समाप्त होतं या ठिकाणी आणि 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत उसेद 11 थळ संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना. यस, एक प्लेअर आतमध्ये. आपण सांगितलेलं अगोदरच की टाइम इज ओव्हर. 3 षटकं तुमची 15 मिनिटामध्ये झालेली नाही आहेत, त्याच्यामुळे एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला सर्कलमध्ये ठेवायचा आहे. चौथं गोलंदाजीसाठी आहे, तर आपण बघतोय सूरज कोळीच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. नक्कीच 3 षटकांमध्ये 35 धावा केलेल्या त्या औषध इलेव्हन संघाने. 2 षटकांमध्ये नक्कीच धावा कमी होत्या, परंतु स्पंदनच्या गोलंदाजीवर मात्र हल्ला चढवला. आता मात्र पहिल्याच चेंडूवर सत्यमच्या बॅटमधून येतोय, सूरज कोहलीला भिरकावून देतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. खणखणीत षटकार. आता सुद्धा त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक्स बघायला मिळालेले आहेत. सत्यम मेस्त्री इज इन फॉर्म. नक्कीच विकास, ह्या मॅचचं महत्त्व दोन्ही संघ जाणतायत. ही मॅच करो या मरो स्थितीतली आहे, त्यामुळे जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न दोन्हीकडून पाहायला मिळत आहेत. आता मात्र कमबॅक करतोय सूरज कोहली, योग्य त्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू नक्कीच बॅट खाली गेला होता, त्याचा खरपुसाचा समाचार घेतला होता सत्यमने, परंतु आता सुंदर असं कमबॅक करतोय, निर्धाव चेंडू फेकतोय. आता मात्र पुन्हा एकदा बॅटच्या खाली जातोय सूरज कोहली आणि त्याच्यावर मोठा प्रहार करतोय सत्यम मेस्त्री. खणखणीत असा षटकार येतोय सत्यमच्या बॅटमधून, बॅक टू बॅक षटकार. आदित्य म्हात्रेने दुसऱ्या षटकामध्ये यश म्हात्रेने 12 धावा खर्च केल्या, 2 धावा खर्च केल्या. सत्यम, क्या बात है सत्यम जी, बहुत बढ़िया फॉर्म में आप नजर आ रहे हैं. और ये लीजिए, और ये एक बल्ले से निकलता हुआ एक धुआंधार शॉट, गेंद जा रही है लॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर. षटकार. फायर, झुकेगा नहीं साला. ये लीजिए, षटकारांची या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक. डीजे कम ऑन.
तो सत्यम मेस्त्री यांनी, परंतु षटकारांमध्येच डील केलेली आहे. त्या 7 चेंडूंमध्ये तब्बल 5 षटकारांची नोंद त्याच्या या ठिकाणी शुभम कानमोरेने केलेली आहे. तब्बल 30 धावांवर खेळतो 7 चेंडूंमध्ये. काय लाजवाब फलंदाजी. सत्यमला यावेळेला प्रश्न पडला होता कशा पद्धतीने गोलंदाजी करावी, परंतु सत्यमसाठी 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. असलम बाजगुल कुरेशी, क्या बात आहे सत्यमजी, बहुत बढिया बल्लेबाजी, अतिशय चांगली फटकेबाजी. या फटकेबाजीची प्रेक्षक कालपासून वाट बघत होते की षटकारांची हॅट्रिक कधी होईल. षटकारांची हॅट्रिक पहिल्या दिवशी झाली नाही आहे, षटकारांची हॅट्रिक दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये झालेली नाही आहे, परंतु दुसऱ्या दिवशीचा सत्र संपेपर्यंत सत्यम मेस्त्रीच्या बॅटमधून मात्र हॅट्रिक निघाली होती. एक अनपेक्षित खेळी. सत्यमकडून कोणी अपेक्षा नसेल केली की षटकारांची हॅट्रिक एवढे मोठे फटके मारेल, कारण नागेश शीद आहे, मंदार म्हात्रे आहे, त्याचप्रमाणे अजिंक्य म्हात्रे आहे, काल आदिल कुरेशी होता, यांच्याकडून फटकारांची अपेक्षा केली जात होती. परंतु सत्यमने दाखवून दिलं की गेल्या 3 पर्वांमध्ये मला फॉर्म गवसला नव्हता, परंतु या पर्वामध्ये मला नक्कीच फॉर्म गवसला आहे. आणि त्या फॉर्मच्या जोरावर उसेद कुरेशी संघाला, उसेद 11 थर्ड संघाला मी नक्कीच सुपर 8मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच करीन, हे तो जाणून आहे आणि त्याने त्या पद्धतीने दाखवून दिलेला आहे. आणि सत्यमसाठी बोलिंगची एक हे लागली होती, रेस लागली होती उसेद 11 आणि मस्ती बॉयज या संघांतर्फे. उसेदने सुद्धा म्हणजे हसनेनने सुद्धा सत्यमला आपल्या संघात घेण्यासाठी संपूर्णपणे 9 ते 10 हजारापर्यंत पॉईंट्स खर्च केले आणि शेवटी आपल्या संघात गेला आणि त्यांनी त्याचं जे घेतलं का होतं ते सिद्धत्व करून दाखवलं होतं. चला, साईराज एंटरप्राइजेस आणि लक्ष्मी रिसॉर्ट भाल आपले संघनायक पाठवा नाणेफेकीसाठी. याच्यानंतरचा सामना असेल तो आपला असेल. साईराज एंटरप्राइजेस वर्सेस लक्ष्मी रिसॉर्ट भाल क्वालिफायरचा हा सामना असेल. दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी या. पर्यंत पोहोचलेले आहे. 61 धावांचं लक्ष आहे. दुसऱ्या सत्रात पहिले 2 सामने संपल्यानंतर धावांचा ओघ आटला आहे का असं वाटत असताना यावेळेला मात्र शेवटी धावांची धावसंख्या आता परत 60 पर्यंत पोहोचलेली आहे. 61 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. हॅलो. चला, साईराज एंटरप्राइजेस वाशेत आणि लक्ष्मी रिसॉर्ट भाल नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. हे आहे माझ्याकडे. मी शैलेश वर्तक यांना विनंती करेन की त्यांनी हा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. लक्ष्मी रिसॉर्ट भाल आणि साईराज एंटरप्राइजेस वायशेत. कोण बोलते रे? हेड इज कॉल, इट्स अ टेल. नागेशीत आपण टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करू. पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. रोशन, मी तुला असं विनंती करीन की समोरच्या टीममध्ये नागेश शीतसारखा फलंदाज आहे, तर तुमची रणनीती काय असेल संघाची? त्याला
त्यालाच आउट करायचा आमचा प्रयत्न असेल, एकट्यालाच. नक्की त्याला एकट्यालाच आउट करण्याचा प्रयत्न असेल रोशनांचा, कारण त्यांना ते जाणून आहेत की नागेश सारखा फलंदाज एकतर्फी मॅच पलटवू शकतोय. परंतु आता त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, त्यांना कमी किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल आपण? आपले किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? 40+ करायचा प्रयत्न करू. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. थैंक यू सो मच। पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है। उसे दिलेवन टीम ने यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए 60 रन बनाए, 61 रनों का टारगेट सेट किया गेंदबाजी के लिए आते हुए उसे दिलेवन टीम की जानिब से रुपेश शिमगा भाभी पहला P1 पावर प्ले का षटक। स्ट्राइक पर बल्लेबाज सूरज कोहली और नॉन स्ट्राइक पे यश मंगेश मात्रे। साईराज एंटरप्राइजेस ऑन द टॉस एंड डिसाइडेड फील्ड फर्स्ट। एक शानदार मैच, इसके बाद होने वाला बैटल क्रिकेट का महायुद्ध हम देख रहे हैं। वीर दमदार आमदार सम्माननीय महेंद्र शेठ दलवी सर का काफी बड़ा योगदान हर साल की तरह इस साल भी किया गया। और गढ़ ग्राम पंचायत प्रीमियर लीग पर्व चौथे, जिसमें हम देख रहे पहली गेंद दिशा से भटकते हुए ऑफिशियल अंपायर प्रवीण जी आंद्रे सर ने अपने हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया और एक्स्ट्रा के साथ शुरुआत होती हुई पहली गेंद खराब। यहां पर रुपेश शिमगा भाभी पावर प्ले के ओर में गेंदबाजी करते हुए, जबकि 24 गेंदे 61 रनों का टारगेट सेट किया है। 24 गेंदे 60 रनों की जरूरत है, लक्ष्य काफी बड़ा है क्योंकि शानदार बल्लेबाजी उसमें सत्यम मेस्त्री की। 31 रनों का योगदान है। इस बार देखिए गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, नूरुल रज्जाक कुरैशी शानदार कैच। पहली गेंद खराब डालने के बाद दूसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे आदेश डीजे वाला। परंतु यावेळेला चेंडू मात्र उडणार नाही याची दक्षता घेतली नुरुलने आणि झेल पकडला होता। रुपेश भाभी आपला अनुभव पणाला लावतोय आणि समोर संघावर कसा आता 60 धावा झाल्यानंतर थोडासा दबाव निर्माण झालेला आहे की जास्तीत जास्त फटके मोठे मारायचे। नवीन वन डाऊन बॅट्समन आदित्य म्हात्रे चांगला स्ट्रोक्स एक्झिक्यूट करतोय, चेंडू जातोय गोलंदाजाच्या डोक्यावरून, वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार। के ऊपर से खेल दिया है, फिर से एक बार देखिए डीप एक्स्ट्रा कवर, स्वीपर कवर, बाउंड्री लाइन के पार, गिन जाएगी बाउंड्री लाइन के पार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार, चौकार डीजे। लेने वाली गेंद लॉन्ग लेग की दिशा में खेलने का प्रयास, गेंद डिक्लेयर लॉन्ग स्टॉप एरिया में। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है। शुभम कैलाश कानमोरे सर बतलाते हुए 10 रन 61 रनों का टारगेट सेट किया है। किस्मत के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं और जरूर वही ताकत आदित्य मात्रे आज इस मैदान पर दिखलाते हुए, कोशिश करते हुए, क्योंकि यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। 20 गेंद 51 रनों की आवश्यकता था। इस बार देखिए शॉट थर्ड मैन की दिशा में खेला, बैकवर्ड पॉइंट, गेंद डिक्लेयर एरिया में ट्रैवल होती हुई, तब तक 1 रन लेने का मौका डिक्लेयर से। टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 11 रन। अच्छी गेंदबाजी हो रही, पहली गेंद
वाइड डाली थी, उसके बाद पहली गेंद पर विकेट, शानदार कैच लपका था नूरुल ने। उसके बाद 2 गेंदों पर 2 चौके लगाए बैटर आदित्य म्हात्रे ने। आहा, इस बार तेज तर्रार गेंद सीधा विकेट कीपर हसनैन कुरैशी के दस्तानों में। ओवर की समाप्ति होती हुई, एक ओवर की समाप्ति के बाद विकास सर स्कोर जा पहुंचा है 11 रन, बचे हुए 18 गेंदे और 50 रनों की आवश्यकता है। पहिल्या चेंडूवर वाईट बॉल गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केली होती. तदनंतर 2 चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की दबाव निर्माण येईल काय, परंतु रुपेशने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावला आणि नंतरचे जे 3 चेंडू होते ते अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले होते. या षटकामध्ये आपण बघितलं तब्बल 11 धावा खर्च केल्या त्याने आणि एक महत्त्वपूर्ण सफलता अर्जित केली होती आपल्या संघासाठी. अतिशय चांगला मॅच या ठिकाणी बघायला मिळणार, यात कोणतीही शंका नाही आहे. रुपेश भाबी आले होते कारण डावखुरा फलंदाज समोर होता यश म्हात्रे, परंतु यश म्हात्रेला त्याच्या समोर खेळण्याची संधी प्राप्त झालेली नाही आहे. आणि रुपेश भाबीचा लौकिक काय होता तर टेनिस क्रिकेट क्षेत्रातील कोणताही डावखुरा फलंदाज असो त्यावेळेला त्याच्या उभरत्या उमद्या काळामध्ये तो डावखुऱ्या फलंदाजाला जाग्यावर उभं ठेवण्याचं कसब रुपेश भाबीने आत्मसात केलं होतं. अतिशय चांगला ऑफब्रेक गोलंदाज म्हणून त्याचा नावलौकिक होत होता आणि त्याच्यामुळे त्याची अलिबाग तालुक्यातला जो संघ निवडायचे ओपन क्रिकेटसारखा त्यामध्ये त्याचा नेहमी वर्णी लागायची. त्यामध्ये दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय गोलंदाज तन्मेश बानकर, एक वेगवान गोलंदाज. चालमाला संघाने सुद्धा नवीन गोलंदाज चांगल्या प्रकारचे तयार केलेले आहेत. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जातोय, पंचांचा इशारा आलाय वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धावसंख्या आपण बघतोय, वाढ होते धावसंख्येची. या स्पर्धेमध्ये किती तब्बल वाईट बॉल झालेत माझे गुणलेखकांता सांगतायत पुन्हा एकदा 12 धावा झाल्यानंतर की तब्बल 84 वाईट बॉल. म्हणजे गोलंदाजांचा कंट्रोल अद्याप थोडासा कमी आहे गोलंदाजीवर. 84 वाईट बॉल गेलेत म्हणजे भरपूर वाईट बॉल गेलेत. अजून दुसरा दिवस चालू आहे. गोलंदाजांनी कसबसुद्धा चांगले टाकलेले आहेत, तब्बल 350च्या वरती डॉट डिलिव्हरीज. यशच्या रडारमध्ये चेंडू येतोय, जोरदार प्रहार केला जातोय परंतु चेंडू बाहेर जात नाहीये. तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये वेल जज कॅच. यश बॅक टू द पॅव्हेलियन. मंगेश म्हात्रे ने, पर वहां पर मैं कहना चाहूंगा निगाहे वली में वो तासीर देखी, निगाहे वली में वो तासीर देखी, हजारों की बदलती वो तकदीर देखी. यहां पर तकदीर से गेंद अंदर आई और शानदार कैच लपका. वहां पर हवा का झोंका और उस हवा के झोंके ने रोका और यहां पर कैच लपका. सत्यम मिस्त्री ने शानदार कैच और विकेट का पतन प्राप्त करते हुए गेंदबाज तन्मेश बानकर. न्यू बैटर मैदान पर आते हुए इनायत नंबर 4 पर जैद बिलाल कुरैशी बल्लेबाजी के लिए आते हुए. एक अच्छे खिलाड़ी है, इन फॉर्म बल्लेबाज है, आज उन्हें मौका मिला है. टीम साई गुलाब फाउंडेशन टीम में रणों की बौछार करनी है क्योंकि एक टारगेट सेट किया है उसे दिलेवन थर्ड टीम ने उसे प्राप्त करना है. तो जरूर यहां पर बड़े स्ट्रोक लगाने होंगे. ओहो, तेज तर्रार गेंद. इस बार देखिए गेंद सीधा डिक्लेयर एरिया में. 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे हौले हौले 13 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 2 विकेटों के नुकसान पर. जबकि दूसरा ओवर जारी है. क्रिकेट का मैदान है और उस क्रिकेट के मैदान पर शानदार आयोजन हम देख रहे हैं. वीर दमदार अमदार थल पंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे. मॉर्निंग क्रिकेट क्लब की जानिब से इस प्रतियोगिता का आगाज किया और इस प्रतियोगिता के लिए सम्माननीय कार्य सम्राट दमदार अमदार महेंद्र शेठ दलवीर का काफी बड़ा योगदान. उसी साथों साथ इस प्रतियोगिता के लिए मालिका वीर होंडा शाइन है और उसी साथों साथ संघ विजेता टीम के लिए विजेता मालिक के लिए शाबिर शरीफ कुरैशी के माध्यम से वॉशिंग मशीन दी गई है. और उसी साथों साथ बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर के किताब से वसीम बाजुगुल कुरैशी के माध्यम से साइकिल दी गई. उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा इस प्रतियोगिता के द्वारा. इस बार डॉट गेंद जाती हुई आवश्यकता, हर एक डॉट गेंद
यहाँ पर उसे 11 थर्ड टीम के लिए जरूरी है और वही यहाँ पर कामयाब गेंदबाजी करते हुए और असलम बाजगुल कुरैशी इस मैच का आनंद लेते हुए काम धंधा छोड़कर आए क्योंकि अपने भतीजे के लिए कल के दिन उसैद का जन्मदिन सालगिरह और उस सालगिरह का इवेंट होने के बाद मैच क्या लुत्फ उठाते हुए सभी कुरैशी बंधु उनका तहे दिल से वेलकम है इस प्रतियोगिता के द्वारा। सतीश जी उनके सपोर्टर यहां पर तशरीफ लाए, उनका भी तहे दिल से स्वागत है। अच्छी गेंद अंदर आती हुई गेंद को खोद कर खेला है कवर के दिशा में, फील्डर वहां पर थोड़े से दो रनिंग बिटवीन में स्पीड में गिर गए, तब तक 2 रन लेने का मौका। इस दोनों के साथ हमारे गुण लेखक शुभम कैलाश कानमोरे बतलाते हुए 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके। आने वाली 13 गेंदे 44 रनों की आवश्यकता है। एक शानदार मैच पर आज कहना चाहूंगा सत्यम मिस्त्री ने इस प्रतियोगिता में छक्कों के हैट्रिक लगाकर सभी दर्शकों के मन जीत लिए और इस बार देखिए जैद बिलाल कुरैशी के बल्ले से आता हुआ यह शानदार इनिंग का छक्का, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा षटकार, झुकेगा नहीं साला। ऑफ स्टंपवर मारण्याचा प्रयत्न, चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, एक धाव मात्र मिळते। इस एक रन के साथ टीम का स्कोर जहां पहुंचे स्क्रीन पर हम देख रहे 24 रन 2 विकेटों के नुकसान पर गेंदबाजी के लिए आते हुए नूरुल, जिन्होंने पहली गेंद के ऊपर क्या शानदार कैच लपका था और उससे 11 थर्ड टीम के लिए एक संकट मोचन खिलाड़ी थे और उन्होंने पहली गेंद के ऊपर कैच लपक कर विकेट प्राप्त की और शानदार विकेट रुपेश भाभी ने प्राप्त करते हुए दूसरे ओवर की समाप्ति के बाद 23 रन थे और अभी 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बचे हुए 11 गेंदे 37 रनों की आवश्यकता है। 11 गेंदे 37 रनों की जरूरत और इस बार देखिए जैद का बल्ला, माशाअल्लाह, सुभान अल्लाह, गेंद जाएगी सीमा पार। फिर से एक बार टीपीएल 4 का धमाकेदार षटकार। मास्टर थँक्यू। कोळ्यांना समुद्रात पोचते, समुद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत कोळी समाज आमचा जिवंत राहणार आहे, एवढं लक्षात ठेवा। कोळी समाजाचं भवितव्य आमचं सर्वस्व समुद्र आहे। चांगला चेंडू यावेळेला अतिशय दणकेबाज षटकार गेल्यानंतर चांगलं कमबॅक करून देतोय, परंतु जैद कुरेशी सुद्धा आता फॉर्ममध्ये आलेला आहे। बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले होते। धावसंख्या कशी आहे बघा, 9 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे। 30 धावा धावफलकावर अद्यापपर्यंत लागलेल्या आहेत। जैद टू नुरुल, नुरुल टू जैद, अशा प्रकारचं सिच्युएशन। क्या बात है, बहुत बढ़िया शॉट खेलने की कोशिश, लेकिन सीधा फील्डर के हाथों में। बैक टू द पवेलियन बैट्समैन।
बल्लेबाजी के लिए आते हुए नूरुल फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार। इस बार आते ही बड़ा स्ट्रोक लगाया मिड ऑन की दिशा में, फील्डर है वहां पर ऑन साइड में, फील्ड करेंगे खुद कप्तान हसनैन हनीफ कुरैशी। शानदार फील्डिंग, 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 31 रन। बचे हुए 7 गेंदें और जीतने के लिए 30 रनों की आवश्यकता है। 7 गेंदें 30 रनों की जरूरत। नूरुल गेंदबाजी करते हुए एक शानदार मैच, क्रिकेट का बैटल। इस बार बड़ा स्ट्रोक, यहां पर देखिए आदित्य का बल्ला भी इस मैच में हल्ला बोल करता हुआ शॉट गेंद थी और डीप बैक पर स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, मस्तक पे दस्तक, डीजे आदेश। पहले 66 छक्के टूर्नामेंट में यहां पर जाते हुए म्हणजे कालच्या पेक्षा तब्बल उलटे झालेले आहेत. काल 24 आज 42, 24-42 अशा प्रकारे सिच्युएशन आपण बघायला मिळतोय. पण मॅच मध्ये बघा रंगतता निर्माण होत चाललेली आहे. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. अजिंक्य म्हात्रे आमचा आहे ना, त्याच्यात त्याने तो काय बोलला असता, 4 स्ट्रोकची मॅच आहे. सहा चेंडू आणि 24 धावा. चेंडू आणायला जेवढा वेळ जाईल ना, जीतने के लिए 6 गेंदें 24 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज प्रथमेश मलाव। प्रथमेश मलवचं सुद्धा हे मैदान अतिशय मैदानी गाजवले आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. कित्येक स्पर्धांमध्ये त्याने जागृती थळ संघाला मोक्याच्या क्षणाला विजय प्राप्त करून दिलेले असतात. बेस्ट बॉलर या मैदानावर 2 वेळा त्याने प्राप्त केलं होतं. परंतु समोर सुद्धा घणानाती फलंदाज आहे सुशांत चाया कुंडल. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू, फिरकी, जादुई भरी गोलंदाजी. दोन्ही हाताने चेंडू फिरवण्यामध्ये सक्षम आहे. बोटांची जादू त्याच्याकडे आहे. त्याच्यामुळे ऑफ ब्रेक, लेग ब्रेक हे दोन्ही प्रकारचे चेंडू त्याच्या भात्यामध्ये आहेत आणि त्याचाच प्रत्यय त्याने पहिल्या चेंडूवर दिला होता. 1 चेंडू निर्धाव गेल्यानंतर इक्वेशन अजून थोडंसं मोठं होते. 5 चेंडू 24 धावा. बचे हुए 5 गेंदें 24 रनों की आवश्यकता. हर एक डॉट गेंद यहाँ पर समीकरण देते हुए बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि यहाँ पर हम देख रहे हैं साई गुलाब फाउंडेशन टीम 61 रनों का टारगेट यहाँ पर अचीव करते हुए थोड़ी सी स्ट्रगल कर रही है. आने वाले 5 गेंदें 24 रनों की आवश्यकता है. आखिरी गेंद पर छक्का लगाकर आदित्य म्हात्रे नॉन स्ट्राइक गेंद पर, जबकि स्ट्राइक पर बैटर हम देख रहे सुशांत चाया कुंडल बल्लेबाजी करते हुए. इस बार शॉट गेंद हवा में खेलने की कोशिश, हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद गई सीमा पार. यह आता हुआ शानदार टीपीएल षटकार. साई गुलाब फाउंडेशनच्या षटकार आल्यानंतर अशा थोड्याशा पल्लवीत झाल्यात, कारण 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. धावफलकावर धावसंख्या लागलेली आहे ती 43 धावा. धावसंख्या चांगली जमवलेली आहे, परंतु ते षटक थोडंसं स्पंदनचं मागडं गेलं ना, त्याच्यानंतरचं आणखी एक षटक मागडं गेलं. त्याच्यामुळे जी 2 षटकं होती
हा चेंडू सुद्धा थोडासा चान्सेबल होता, आशादायी होता, परंतु एक धाव मिळालेली आहे, पर एक से कुछ होने वाला नहीं है. 2 चेंडू आणि 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता है. बच्चों पे 3 गेंदे 17 रनों की आवश्यकता है. ओम बटसुआ चमत्कार को नमस्कार करना होगा, क्योंकि अपने सर 3 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक लगाने हैं. अभी नहीं तो कभी नहीं. हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला. यस, 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे, तरी वेल न दवडता जरा पटकन आपण करूया. 3 चेंडूत 17 धावांची गरज आहे. सामना पटापट चालूयात. ते 2 बघा, 2 आमच्या पंचांच्या बाजूनी खेळाडू आहेत का प्रतिनिधी आहेत ते माहिती नाही आहेत, परंतु चला 3 चेंडू 17 धावांची गरज. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू. पंच प्रीतम पाटील, गौतमी पाटील यांचे बंधू, सबसे खूप लांबचे कातिल बंधू. प्रीतम जी पाटिल, मैन फ्रॉम पेन. पर आज जरूर नया रिश्ता जरूर यहाँ पर आया है. कलवा पेन. आडनाव बंधू. इस बार बड़ा सुख. फिर से एक बार देखिए कहानी में ट्विस्ट. रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए. हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए. ठोक दो. निमित्ताने पुन्हा एकदा अप्रेसला जागा करणारा त्याचं फलंदाजी आहे. अप्रेस त्याला फलंदाजीला पाठवण्यापासून थोडासा लांब लांब पळत होता, परंतु आता मात्र त्याला बॅटिंग द्यायलाच लागणार आहे थलेश्वर तळसंघाकडे, कारण त्यांनी मागच्या मॅचमध्ये सुद्धा षटकार ठोकले. या मॅचमध्ये सुद्धा षटकार ठोकून उस्तेद 11 संघाचे धाबे दणाणवलेले आहेत. आता 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. प्रथमेशच्या डोंड्यातलं पाणी सुद्धा थोडंसं सुकवलेलं असेल, दबाव त्याच्यावर सुद्धा आलेला आहे. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका, चौकार जाईल का? होय, चेंडू जातो क्षेत्ररक्षकातून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा रेषा पार चौकार. क्या बात है. हवा मात्र पसरवलेली आहे ती सुशांतने. स्वतःचं सुद्धा अस्तित्व दाखवून दिलेलं आहे. सामना बघा प्रेक्षक हो, सामना आवडला असेल तर दोघांना हात हलवायला हरकत नाही आहे. टाळ्या वाजल्याच पाहिजे सर्व कोपऱ्यातून, कारण सामनाच त्या पद्धतीचा झालेला आहे. वीर दमदार आमदार पंचायत प्रीमियर लीग 2025-6 थरार अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. 1 चेंडू आणि षटकाराची आवश्यकता आहे. क्या बात है सुशांत भाई, बहुत बढ़िया. आप तो छा गए इस मैदान पे, आपने माहौल बदल दिया. सामना फिरवलेला आहे. 1 चेंडू 6 धावा. प्रथमेशचं जेवढं गुण गौरव करत होतो तेवढाच त्याच्यावर हल्लाबोल केला गेलेला आहे. एका षटकात तब्बल 24 धावांची आवश्यकता असताना 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा अद्यापपर्यंत खर्च झालेल्या आहेत. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. या बघूया सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. सामना कुठे जाईल? 1 चेंडूत 6 धावा निघणार का? उस्तेद 11 थळ जिंकणार की साई गुलाब फाउंडेशन जिंकणार? बघूया कोण जिंकणार, गोलंदाजी करणारा संघ की फलंदाजी करणारा संघ. षटकाराची गरज आहे. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षक सुद्धा आपल्या हृदयाची धडधड थांबवून ही मॅचचा आनंद घेत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला जे .inला जे प्रेक्षक आमचे जुडलेले आहेत ना, त्यांना सुद्धा सलाम. हा सामना बघण्यासाठी त्यांनी सुद्धा खूप गर्दी केलेली आहे. आतापर्यंत भरपूर व्ह्युअर्स आपल्याला बघायला मिळतात ते टेनिस क्रिकेट .यूच्या माध्यमातून. चांगले सबस्क्राईब झालेले आहेत त्यांना. त्यांच्या संपूर्ण टीमचं सुद्धा अतिशय कौतुक करावं लागेल. चांगले डिसिजन त्यांच्याकडून थर्ड अंपायरच्या माध्यमातून आलेले आहेत. टेनिस क्रिकेट .in यांच्याकडून अतिशय चांगलं प्रक्षेपण. त्याचप्रमाणे DJ नाखवा DJ, आमचे आदेश DJ अतिशय चांगल्या तो या वेळेला चेंडू जातोय कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते आणि सामना मात्र जिंकतोय उस्तेद 11 थळ इज गोईंग पुढच्या फेरीमध्ये.
पुढच्या फेरीत म्हणजे अजून त्यांना एक सामना खेळायचा आहे नॉकआउट करण्यासाठी आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच 5 षटकारांच्या साहाय्याने 31 धावांची खेळी करणारा सत्यम मेस्त्री. या सत्यम मेस्त्री आणि आपलं मॅन ऑफ द मॅच